श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण गुरुचरित्रमधील पहिला अध्याय हा पठण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आता पहिल्यांदा आपण पहिला अध्यायाचा मराठी भावार्थ बघूया. सर्व ग्रंथांकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहे. ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रयी, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे. तसेच श्री नरसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. गंगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भागली. परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली. नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्याच्या जवळ आले. गुरु मुनी येताच नामधारकाने त्याच्या चरणयुगलांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले. त्याचप्रमाणे त्यांची पूजाही केली. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जय विघ्नहरा, गजानना गिरिजा कुमारा, जय जय लंबोदरा, एकदंता शूपकर्णा, तुझे जे चिंतन करती तया विघ्न न बाधती, सकळाभिष्टे साधती अविलंबेसे, सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी, चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदर, हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती, सकळाभिष्टे साधिती तुझेनी प्रसादे, समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक, तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे, माझे मनीची वासना तुवा पूर्वावी गजानना, साष्टांग करीतो नमना, विद्या देई मजा आता, नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण, 14 विद्यांचे निधान, शरणागत वरप्रदा, माझे अंतकरणीचे व्हावे, गुरुचरित्र कथन करावे, पूर्णदृष्टीने पहावे, ग्रंथ सिद्ध पाववावी, दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी, जिचे नाम वागीश्वरी, पुस्तक विना जिचे करी, हंसवाहिनी असे देखा, विद्या वेद शास्त्रांसी अधिकार जाणा शारदेचे, तिये वंदिता विश्वासी, ज्ञान होय अवधारा, म्हणून नमितो तुझे चरणी, प्रसन्न व्हावे मज स्वामिनी, राहोनिया माझिया वाणी, ग्रंथी रिघू करी आता, गुरुचे नामी तुझी स्थिती, म्हणती नरसिंह सरस्वती, या कारणे मजवरी प्रीती, नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण, व्हावे स्वामिनी प्रसन्न, द्यावे माते विद्यादान, ग्रंथी रिघू करी आता वंदू त्रिमूर्तीसी, ब्रह्म विष्णू शिवांशी, विद्या मागेन मी तयांसी, अनुक्रमे करुणी, चतुर्मुखे असती जासी, करता जोका सृष्टीसी, वेद झाले ज्याचे मुखेसी, त्याचे चरणी नमन माझे, आता वंदू ऋषिकेशी, जो नायक विश्वासी, लक्ष्मी सहित अहर्निशी, क्षीरसागरी असे जाना, आता नमो शिवासी, धरिली गंगा मस्तकेसी, पंचवक्न दशभुजेसी, अर्धांगी असे जगन्माता, वंदू आता कविकुळासी, पराशरादी व्यासांसी, वाल्मिकादी सकळिकांसी, नमन माझे परियेसा, नेने कवित्व असे केसे, म्हणून तुम्हा विनवितसे, ज्ञान द्यावे जी भरवसे, आपला दास म्हणून, न कळे ग्रंथ प्रकार, नेने शास्त्रांचा विचार, भाषा नाही महाराष्ट्र, म्हणून विनवी तुम्हांसी, समस्त तुम्ही कृपा करणे, माझी या वचना साह्यवणे, शब्द व्युत्पत्तीही नेणे, कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा, ऐसे सकळिका विनवून, मग ध्यायले पूर्वजमनी,
उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे, आपस्तंभ शाकेसी गोत्र कौंडिन्य महाऋषी साकर नामे ख्यातीसी साय देवा पासाव नमिता जनक जन्नीसी नंतर नमो श्री गुरुसी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकास वान्मात्र माझी मती नेने काव्योत्पत्ती जैसे श्री गुरु निरूपिती तेने परी सांगत असे पूर्वापार आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न हनिशी निरोप देती माते परियेसी चरित्र आपले विस्तारी श्री गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमान श्रेय वृद्धी पाव विनारा आपणू श्री नरसिंह सरस्वती त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवना न वर्णवे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती केची वाचे आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री जाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा एशी कथा जयांचे घरी वाचिती नित्य मनोहरी स्त्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी निसंदेह सांता दिनी एकता बंधन तुटे जाना निधान लादे अप्रयासी तरी का कष्टीजे सायासी विश्वास माझी या बोलासे एका श्रोते एकचित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळिक गुरुचरित्र कामधेनु एकता होय महाज्ञानो स्तोत्र करोणी सावधानो एकचित्ते परियेसा श्री नरसिंह सरस्वती होते गणगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन एका एकचित्ते तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र तारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना लादोनिया संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याये श्री गुरुसी असे मने व्याकुळित चिंते वेष्टीला असे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसी निघाला निर्धार करुणी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडेन देहासी जड रूपे कायकाच ज्याचे नाम स्मरण करता दैन्य हानी होये त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे याची बोलाची या हेवा मणी धरुणी पहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळुबा सर्वभूती अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपुले वाणी कष्टला भक्त नाम करणी करिता होय परियेसा गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांसी रक्षण दयानिधी अंतकरणा स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सका भ्राता तुची कुलदेवता पारंपरिक सदा कष्ट चित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रयमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचोनी न देव म्हणूनी असेल तुझे मनी सांग मज समस्त मही तळी तुम्हा दिले बळी त्याते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तूची देव एक तू ते मी मशक काय देव बाळापाशी माता काय मागे ताता एक श्री गुरुनाथा काय देव सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षत असे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा केसी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहु असे तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेईन जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकांसी करू नयेसी कठीणता परियेसी बरवे न दिसे
बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञानी मायेसी मारी जरी माता त्या कुमारासी कोप न धरी कैशी अलिंगोणी हर्षी संभोगी पा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितियासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोखुनी तू माता तू पिता कोपसे गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझे पिसे अजुनी तरी केसी कृपा नाही ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा लागे धेनु जेसी ठाके भुवनु तेसे श्री गुरु आपणू आले जवळी एताची गुरुमुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवुनी चरणयुग्मी हृदय मंदिरात बेसवुनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरू नरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय श्री गुरुदत्तोत्राय अर्पण नमस्तु श्री गुरुदेव दत्त। तुम्हाला पुढील देखील अध्याय ऐकायचे असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।